चिवड शेट्टी साहेब, मी गुडघ्यावरती पडलेलो आहे, मेंदूवरती नाही. सांगितलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सामान्य नागरिकांना सांगत असाल की तुम्हीच तपास करून आम्हाला सांगा, तर मग त्या मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये AC मध्ये बसून तुम्ही काय. शेट्टी साहेब, जर का माझी कंप्लेंट त्या ठिकाणी घेतली जात नसेल तर मी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी माझा हा लंगडा पाय घेऊन त्या. नमस्कार, बारामती शहर पोलीसचे PI चिवड शेट्टी साहेब, मी मिथून आठवळे पाटील. गेल्या 21 तारखेला माझा बारामतीमध्ये तांदूळवाडी ते सातव चौकच्या दरम्यान केबलमध्ये गुंतून अपघात झाला. अपघातामध्ये माझा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे आणि एक 18 mm हाडाचा तुकडा माझा साईडला गेला आहे आणि लिगामेंटसुद्धा फाटलेली. त्या दिवशी ज्या दिवशी अपघात झाला, ज्या केबलमध्ये मी गुंतून पडलो त्याचे तुम्हाला GPS फोटो मी देतोय. आणि महत्त्वाची गोष्ट की त्या दिवशी 112ला दिलेल्या तक्रारीनुसार आपले पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी माझ्याकडे आले. त्यांनी पाहुण्यासारखी माझी भेटसुद्धा घेतली आणि सांगितलं की तुम्ही रितसर कंप्लेंट द्या म्हणून. ज्यावेळेस माझा भाऊ त्या ठिकाणी आदर्श आठवळे पाटील ॲडव्होकेट गेले असता त्यांनी कंप्लेंट घेण्यासाठी चिवड शेट्टी साहेबांनी नकार दिला आणि ते म्हणाले की केबल कोणाचे आहे ते तुम्हीच शोधून आणा. चिवड शेट्टी साहेब, मी गुडघ्यावरती पडलेलो आहे, मेंदूवरती नाही. तुम्ही जर आम्हाला सांगत असाल की केबल कोणाची ती शोधून आणा. ज्या माणसाला चालता येत नाही, ज्या माणसाला आता उठता येत नाही, त्या माणसाचं काम आहे का केबल शोधून आणायची? बरं, त्या ठिकाणी मी होतो म्हणून स्वामींच्या कृपेने वाचलो. स्वामींनी दुसऱ्यावरचं संकट माझ्यावरती का दिलं? कारण त्यांनी मला सांगितलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून पुढं कुणावर तरी होणारा अनर्थ टळला. जर त्या ठिकाणी कोण लेडीज असतं, कोण लहान मुलं असतं किंवा कोण वृद्ध नागरिक असतं तर त्यांचं अवघड होतं. ती केबल कोणाची, रस्त्यावरती अचानक आडवी का आली याचा शोध घेणं हे तुमचं काम आहे, आमचं नाही. चिवड शेट्टी साहेब, पोलिसांसाठी मोठ्या मोठ्या इमारती उभा केल्या, प्रशासकीय कार्यालय उभा केली, तुम्हाला फिरण्यासाठी मोठ्या मोठ्या गाड्या नवीन खरेदी केल्यात. आणि तुम्ही जर का सर्वसामान्य नागरिकांना सांगत असाल की तुम्हीच तपास करून आम्हाला सांगा, तर मग त्या मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये AC मध्ये बसून तुम्ही काय. हा असा प्रश्न आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना पडतो. मी पुन्हा बघतोय, माझ्या गुडघ्याला लागलंय, माझ्या मेंदूला लागलेलं नाही. चिवड शेट्टी साहेब, जर का माझी कंप्लेंट त्या ठिकाणी घेतली जात नसेल तर हा आमच्या सर्वसामान्य नागरिकांवरती आपण अन्याय करताय असं ग्राह्य धरून मी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी माझा हा लंगडा पाय घेऊन त्या ठिकाणी येईल आणि आंदोलन करील याची आपण नोंद घ्या. चिवड शेट्टी साहेब, योग्य त्या वेळीच काळजी घ्या, म्हणजे पुन्हा काळजी करावी लागणार नाही. आज माझी वेळ कानावर गेली, पुढं कुठल्याही नागरिकाच्या बाबतीत हे घडू नये याची आपण खबरदारी घ्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.